गेल्या 10 वर्षांमध्ये जर आपण पाहिलं तर शास्त्रीय संगीताच्या ज्या मैफिली व्हायच्या त्याचंही स्वरूप आता बदललंय. ते आता एक भव्य दिव्य असा शो असतो, लाईट्स असतात, मोठा आवाज असतो, साऊंड सिस्टीम असते. यामुळे संगीताचा गाभा कुठेतरी हरवतोय असं वाटतं का? म्हणजे शास्त्रीय क्षेत्रामध्ये मी अगदी खूप जास्त अधिकारवाणीने टू बी व्हेरी फ्रँक बोलू शकणार नाही, पण हा खूप चांगला प्रश्न आहे. कारण शास्त्रीय संगीत जे आपलं मूळचं संगीत आहे त्याला आज कुठेतरी म्हणजे आजचे जे बदललेले एक्सपेक्टेशन्स आहेत की व्हिज्युअल मीडियम सुद्धा खूप स्ट्रॉंग झालेलं आहे आजच्या घडीला. आणि मे बी त्यामुळे की एक लाईट्समुळे चांगलं प्रेझेंटेशन, व्हिज्युअली सुद्धा ते आकर्षक दिसणं, मग तो स्टेज सेटअप असेल, आपण म्हणलं असं की लाईट डिझायनिंग असेल, किंवा ऑडियन्ससाठी सुद्धा असलेली मांडणी असेल, त्याच्याबरोबर तिथे आसपास घडणाऱ्या गोष्टी असतील, हे सगळं मे बी एक व्हिज्युअली सुद्धा ती गोष्ट अट्रॅक्टिव्ह करण्यासाठीची गरज थोडीशी बनली आहे असं मला वाटतं. क्लासिकल म्युझिकला किंवा क्लासिकल मैफलीला तुम्ही म्हणलात तसं जे पूर्वीच्या काळातलं जे सिम्पल स्वरूप असेल त्याच्या दृश्य रूपाचं, ते आता थोडं बदललं आहे. पण मला असं वाटतं इट्स अ वेलकम चेंज. म्हणजे त्यांनी शास्त्रीय संगीताच्या गाभा जे आपण म्हणतो त्याला धक्का नाही लागणार असं वाटतं, कारण इट्स सच अ रूटेड आर्ट आहे ती आणि आपली आर्ट आहे ती. सो जे चांगले कलाकार आहेत, प्रतिभाशाली कलाकार शास्त्रीय संगीतातले आहेत, गायक असतील, वादक असतील, ती कला तेवढीच स्ट्रॉंग राहणार आहे, कॅरी फॉरवर्ड होणार आहे. आणि किती व्हिज्युअली त्याला डेकोरेट जरी झालं तरी इट विल, मला असं वाटतं, ओनली एनहान्स द रिझल्ट असं वाटतं. गायकाच्या किंवा त्या आर्टिस्टच्या गाभ्याला धक्का नाही लागणार इन लॉंग रन. कारण मी म्हणलं असं की ती इतकी साधनापूर्ण कला आहे की त्याच्याशिवाय ती मैफल होऊच शकत नाही. म्हणजे जो 2-2.5 तास एखादा गायक गातो किंवा वादक शास्त्रीय संगीत सादर करतो, तेवढा रियाज आणि ताकद असल्याशिवाय तो तिथपर्यंत पोचलेला नसतो. त्यामुळे मला असं नाही वाटत की त्याच्या गाभ्याला धक्का लागेल.